नमस्कार, मी आहे संजना सोमनकर आणि आपण पाहत आहात देववाणी चंद्रपूर. पाहुयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा. सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आणि संवेदनशील बातमीने. भंडारा जिल्ह्यातील एका 3.5 वर्षीय चिमुकलीवर कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. भंडारा शहरातील आंबेडकर वाड परिसरात घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार दुपारच्या सुमारास 30 वर्षीय व्यक्तीने चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. दरम्यान आरोपीने स्वतःलाच दुखापत करून घेतल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी या बाबीची अधिकृत पडताळणी पोलीस करत आहेत. या घटनेनंतर पीडित बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज भंडारा बंदचे आवाहन देखील करण्यात आले होते. गांधी चौकात मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला. जात, धर्म आणि पक्षीय राजकारण बाजूला ठेवून न्यायासाठी एकत्र येण्याचे हे आवाहन करण्यात आले होते. आता वळूया चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या पोलीस कारवाईकडे. गडचांदूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत तब्बल 35 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे भोयगाव परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. पहाटे 3:30च्या सुमारास संशयित 12 चाकी ट्रक दिसताच पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने ट्रक न थांबवता भरधाव वेगाने तेलंगणाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत कोरपना तालुक्यातील परसोडा फाट्याजवळ ट्रक अडवला. मात्र चालक जंगलाच्या दिशेने फरार झाला. तपासणी दरम्यान ट्रकमध्ये 35 गोवंशीय जनावरे कोंबून नेण्यात येत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी सुमारे 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जनावरांची पॅर फाउंडेशन मध्ये सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकरणी चालक व मालकाविरुद्ध विविध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आता पाहूया चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांनी दुचाकी चोरीच्या मालकीचा पर्दाफाश करत 2 विधी संघर्ष बालकांचा ताब्यातून तब्बल 6 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे डीबी पथकाने ही कारवाई केली असून चौकशी दरम्यान भद्रावती आणि परिसरातील विविध भागातून दुचाकी चोरी केल्याची कबुली देण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची एकूण किंमत सुमारे 2,20,000 रुपये आहे. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आता वळूया गोंदिया जिल्ह्यातील एक अत्यंत दुर्दैवी घटनेकडे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील उमरझरी वन परिक्षेत्रात अस्वलाच्या हल्ल्यात वनरक्षक शामू शरणागत वय 42 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी कर्तव्यावर असताना अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे शामू शरणागत यांनी यापूर्वी भारतीय सैन्यात सेवा बजावली होती. सैन्य सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वनरक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. या घटनेनंतर वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दुर्गम जंगलात गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक मनुष्यबळ आणि आधुनिक सुरक्षा साधनांची मागणी होत आहे. आता पाहूया चंद्रपूर महानगरपालिकेची मोठी मोहीम. शहरातील मोकाट जनावरांसाठी होणारे अपघात रोखण्यासाठी महानगरपालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. मागील महिन्याभरात नागपूर रोड, तुकुम, बंगाली कॅम्प, गांधी चौक बाजार आणि इतर भागातून 48 गायी आणि म्हशी पकडून त्यांची पॅर फाउंडेशनच्या गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. मनपाने स्पष्ट केले आहे की संबंधित जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच प्रति जनावर 1,000 रुपयांचा दंड आणि गोशाळेत ठेवलेल्या प्रत्येक दिवसांसाठी 700 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. आता पाहूया पोलिसांच्या आणखी 2 मोठ्या कारवाया. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर मोठा घाव घातला आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कुरुट गावाजवळील पोहर नदी पुलावर सापळा रचण्यात आला. गडचिरोलीकडून चामोर्शीकडे येणाऱ्या बोलेरो मॅक्स पिकअपची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात हुक्का शिशा आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. कारवाई दरम्यान होला हुक्का टोबॅको, मजा हुक्का शिशा आणि इगल हुक्का शिशा या विविध ब्रँडचा साठा जप्त करण्यात आला. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो वाहनही पोलिसांच्या ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 9,72,725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात नंदकिशोर शेट्टे आणि राजेंद्र नेताम या दोघांना अटक करण्यात आली असून चौकशीत मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेले चंद्रकांत पिपरे याचा पोलीस शोध घेत आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोर्रेम यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपक डोम यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोलिसांनीही अशाच प्रकारची एक मोठी कारवाई केली आहे. MIDC मूल येथील उमा नदी नाक्यावर गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी गोंदियाकडून येणारी महिंद्रा बोलेरो पिकअप अडवली. वाहनातून मोठ्या प्रमाणात होल हुक्का, शिशा तंबाखू आणि खुला सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. या कारवाईत 6,99,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राहुल हिरालाल मल्लेरवार वय 26 वर्ष राहणार गोरेगाव जिल्हा गोंदिया या वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तर या होत्या दिवसभरातील संपूर्ण महत्त्वाच्या बातम्या. पाहत रहा देववाणी. तोपर्यंत नमस्कार.